एवढं इलेक्ट्रिसिटीचं बिल काय आहे? हे MSCB काही बिलं पाठवते आणि आम्हाला भोगावं लागतं. काय हे अर्थ नाही. यांनी काही बिलं करून आमच्याकडे पाठवावी आणि आम्ही ती भरावीत. याला काय अर्थ आहे? मित्रांनो, जेव्हा तुमच्या MSCBच्या इलेक्ट्रिसिटी बिलमध्ये तुम्हाला पॉवर कन्झम्पशन जास्त दिसतं, विजेचं बिल वाढलेलं दिसतं, तेव्हा आपली जनरल रिॲक्शन काय असते? हे काहीतरी यांचे मीटर तर एक तर खराब असणार आहेत, नाहीतर त्यांचे जे मीटर बघायला येणारे, रिडिंग घेणारे लोक आहे ते काहीतरी काम चुकीचं करत असणार आहे, उगीच काहीतरी लिहायचं म्हणून लिहून देत असणार आहे. पण मित्रांनो, मला एक सांगा, जेव्हा आपण शुगरसाठीचं टेस्ट, शुगरसाठीचे रिपोर्ट, नंतर कोलेस्ट्रॉलसाठीचे रिपोर्ट, ब्लड प्रेशर वगैरे साठीचे रिपोर्ट, ते एखाद्या लॅबमध्ये आपलं ब्लड सॅम्पल देतो आणि ते तुम्हाला रिपोर्ट देतात आणि तिथं तुम्हाला तुमचं एखादं ब्लड शुगर किंवा काहीतरी कोलेस्ट्रॉल तो जेव्हा रेंजच्या बाहेर गेलेला दिसतो, तेव्हा तुम्ही काय म्हणता? अरे, हे माझे पॅरामीटर्स हे काहीतरी रेंजच्या बाहेर गेलेत बरं का, आता काहीतरी करून मला ते रेंजच्या खाली आणले पाहिजे. आपण असं म्हणतो का की हे जे काय त्यांनी रिपोर्ट जो बनवणारा आहे त्यांनी काहीतरी मुद्दामच चुकीचं बनवलंय? सिमिलरली, जेव्हा MSCBची बिलं तुम्हाला अशा पद्धतीने जास्त बिल दाखवत असतात, तेव्हा तुम्ही MSCBला कायमच दोष देऊ शकता का? मीटरला दोष देऊ शकता का? मीटरचं रिडिंग घेणाऱ्याला दोष देऊ शकता का? हां, असेल, चुका करत असतील, पण जसं आपले व्हायटल जे काही पॅरामीटर आहे ब्लड शुगरचं, हे कमी करण्यासाठी जसं आपल्याला डॉक्टरकडे जावं लागतं, एखाद्या एक्सपर्टचं ओपिनियन घ्यावं लागतं, त्याच्यावर काही उपचार घ्यावे लागतात, व्यायाम सुरू करावा लागतो, ते खाली आणायचा प्रयत्न करावा लागतो, तसं मित्रांनो चुकीच्या पद्धतीने होणारं जे पॉवर कन्झम्पशन आहे, जे बिल वाढवायला कारणीभूत ठरत आहे, ते करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला तुमच्या घरातल्या इक्विपमेंट्सचं एक ऑडिट करावं लागेल. ती कुठली इक्विपमेंट काय जास्त एनर्जी खर्च करतायत, त्याच्यामुळे बिलं जास्त येत आहेत, ती कोणती इक्विपमेंट आहेत आणि ती का असं करतायत हे बघावं लागेल, नाही का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याविषयीच डिटेल बघणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम आपण एक लक्षात घेऊया की जेव्हा तुम्हाला MSCBची इलेक्ट्रिकची बिलं येतात, तेव्हा त्या बिलामध्ये आपल्याला सांगितलं असतं की तुमच्या घरामध्ये जी इक्विपमेंट्स आहेत ती किती पॉवर कन्झ्युम करतायत आणि किती वेळासाठी कन्झ्युम करतायत, आणि त्यामुळे तुमच्या घरातल्या मीटरमध्ये इतके पॉवर कन्झ्युम झालेलं दिसतंय आणि त्यानुसार तुमचं हे बिल. तर आपण इलेक्ट्रिक पॉवर याविषयी आधी थोडे बेसिक समजावायचा प्रयत्न करून घेऊया. मित्रांनो, साधारण 10वी पर्यंतच्या फिजिक्समध्ये सगळ्यांनाच जे झालेलं असतं की एकतर घरातला जो इलेक्ट्रिक करंट आहे, म्हणजे जो चार्ज, रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज पर सेकंड, चार्ज इज मेजर्ड इन कुलम्स, टाइम इज मेजर्ड इन सेकंड, आणि इलेक्ट्रिक करंट इज मेजर्ड इन एम्पियर्स. तुम्ही ऐकलं असेल एम्पियर. नंतर घरामध्ये निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह पर्यंतचा जो व्होल्टेज जे बॅटरीमध्ये जसं दिसतं 24 व्होल्ट्स, जे बॅटरीच्या निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह पर्यंत असणारं इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स, हे किती? समजा 12 व्होल्ट, 24 व्होल्ट. तर तसं घरातलं साधारण व्होल्टेज हे 240 व्होल्ट या एवढं असतं, आणि त्यानंतर घरामध्ये सिंगल फेज, 3 फेज सप्लाय वगैरे हे गोष्टी असतात. आणि शिवाय रेझिस्टन्स, म्हणजे
विद्युत धारा वाहण्यासाठी होणारा रोध. सो इट इज मेजर्ड इन ओहम्स. आणि विद्युत रोध हा काय आहे? इज अ रेशो ऑफ व्होल्टेज अँड करंट. ओके, सो इट इज अ रेशो ऑफ व्होल्टेज अँड करंट. ओके, हे लक्षात घेतल्यानंतर मित्रांनो, पॉवर, इलेक्ट्रिक पॉवर याचा फॉर्म्युला काय असतो? तर इलेक्ट्रिक पॉवर इज अ मल्टिप्लिकेशन ऑफ, जे आपण बघितलं, व्होल्टेज अँड करंट. सो पॉवर इज व्ही मल्टिप्लाइड बाय आय, व्होल्टेज मल्टिप्लाइड बाय करंट, आणि म्हणून आय स्क्वेअर आर इज द पॉवर, वॅट. आणि आपल्या घरामध्ये जे इलेक्ट्रिक एनर्जी मीटर असं म्हणतात, की तेवढ्या पॉवर तुमच्या घरामध्ये किती वेळ वापरली गेली. सो इलेक्ट्रिक एनर्जी इज नथिंग बट आय स्क्वेअर आर, म्हणजे ती जी पॉवर आहे आय स्क्वेअर आय व्ही मल्टिप्लाइड बाय आय, ही किती वेळ तुमच्या घरामध्ये वापरली गेली. सो दॅट इज द मल्टिप्लिकेशन ऑफ पॉवर मल्टिप्लाइड बाय टाइम ऑफ युजेज. टिपिकली आवर्स, किती तास ती वापरली गेली, आणि त्यामुळे सो इट इज मेजर्ड इन वॅट आवर और किलो वॅट आवर. जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिकची बिलं बघाल त्याच्यामध्ये तुम्हाला किलो वॅट आवर्स किंवा मीटर्ससुद्धा, इलेक्ट्रिक मीटर्ससुद्धा जेव्हा बघाल तेव्हा त्यामध्ये सुद्धा तुम्हाला किलो वॅट आवर हे दिसते. हे झालं. आता हे पॉवर म्हणजे काय. तर आता जेव्हा एखाद्या महिन्यामध्ये किंवा काही महिन्यापासून तुमच्या घरामधलं इलेक्ट्रिक कन्झम्पशन वाढायला लागलंय, तर घरामधलं इलेक्ट्रिक पॉवरचं कन्झम्पशन कुठली इक्विपमेंट वाढवतात असा विचार करायला गेलात ना मित्रांनो, तर इलेक्ट्रिक एनर्जीचं हीट म्हणजे हीट कमी करणे किंवा हीट वाढवणे, दोन्हीमध्ये इलेक्ट्रिक पॉवर इज बिंग कन्झ्युम्ड इन टू हीट. ओके, आणि इलेक्ट्रिक पॉवर इज कन्व्हर्टेड इन टू सम वर्क, म्हणजे मोटर. ओके, मेकॅनिकल वर्क. ह्या दोन जे मेजर कॅटेगरीज आहेत, की त्याच्यापासून हीट तयार करणे किंवा हीट कमी करणे. समजले हो? तर त्याच्यासाठीची इक्विपमेंट आणि काहीतरी फिरवणे, आणि त्याच्यापासून त्या फिरवण्यातनं काहीतरी अजून कामं करून घेणे, यासाठी या दोन मेजर सेक्शनमध्ये, हीट आणि मेकॅनिकल वर्क, या दोन्ही सेक्शनमध्ये जी इक्विपमेंट्स तुम्हाला घरामध्ये आजूबाजूला दिसतील ती सगळी ही इलेक्ट्रिक पॉवर कन्झ्युम करत आहेत. म्हणजे आता तुम्ही मोबाईल चार्जर वगैरे यांना सोडून द्या, पण आता इलेक्ट्रिक एनर्जी टू हीट ह्याच्यात कुठली इक्विपमेंट्स तुम्हाला दिसतील? अर्थातच सकाळी उठल्यापासून, म्हणजे गिझर वापरता. सकाळी उठल्यानंतर दूध गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह ओव्हन वापरता. ब्रेड गरम करण्यासाठी इलेक्ट्रिक टोस्टर वापरता. नंतर काही जणांकडे आता गॅसेसच्या टंचाईमुळे इलेक्ट्रिक शेगड्या आलेल्या आहेत, बरोबर. तर इथं काय, तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हीट जनरेट करायची असते आणि ती वापरायची असते कुठल्या कारणांसाठी. याशिवाय कपड्यांना इस्त्री करायला त्याच्यात पुन्हा हीटच वापरली जाते. आणि अर्थातच सगळ्या घरांमध्ये लहान किंवा मोठ्या किंवा मीडियम आकारामध्ये उपलब्ध असणारी फ्रीज, रेफ्रिजरेटर, इथंही काय, पुन्हा वस्तू थंड करणे आणि थंड टेम्परेचरला वस्तू मेंटेन करणे याच्यासाठी फ्रीज. अशा पद्धतीने मित्रांनो, आणि काही म्हणजे बऱ्याचशा घरांमध्ये उन्हाळ्यामध्ये एअर कंडिशनर्स. ओके, तर मित्रांनो, घरामधले फ्रीज, एअर कंडिशनर, त्यानंतर गिझर, हीटर, मायक्रोवेव्ह ओव्हन आणि इलेक्ट्रिक टोस्टर, इलेक्ट्रिक शेगडी, हे काय, हे 7 इक्विपमेंट्स आपण एक टिपिकल बघितली, की ज्यांचा मोस्ट ऑफ द प्लेसेस, बऱ्याचशा घरांमध्ये उपयोग हा हीटिंगसाठी होतो. आणि प्रत्येक ठिकाणी बघाल आय स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय आर. ओके, तर जेवढा तुम्हाला
ही रेजिस्टन्स पण वाढतोय, रेजिस्टन्स वाढतोय तेवढे तुम्हाला त्या ठिकाणी पॉवरसुद्धा जास्त होते, वापरली जाते. दुसरे जसं म्हणलं की मेकॅनिकल वर्क करून घ्यायचे. तर मेकॅनिकल वर्क करून घ्यायचं म्हणजे मोटर आली, म्हणजे तुमच्या ग्राउंड फ्लोअरपासून कुठंपर्यंत तुमची जी टाकी असेल तिथपर्यंत पाणी पाठवायचं असेल तर पंप, वॉटर पंप, म्हणजे इलेक्ट्रिक मोटर आली. ओके. नंतर तुमचं वॉशिंग मशीनमध्ये सुद्धा पुन्हा एक रिन्स करण्यासाठी आणि एक ड्राय करण्यासाठी त्या दोन मोटर आल्या. त्यानंतर तुमच्या घरामध्ये अनेक म्हणजे मोटर तर आता मिक्सर, ग्राइंडर, ज्यांच्या म्हणजे आपल्याला साधारण साऊथ साईडचे किंवा ज्यांना इडली डोसे खाण्याची जास्त आवड असणारे जे कुटुंब असतात, तर त्यांना ते डोशाचं पीठ तयार करण्यासाठी त्यांचे काही असे ग्राइंडर, म्हणजे जे पीठ, जे घट्ट पीठ तयार करण्यासाठी ती ग्राइंडर, तर अशी ग्राइंडर हे काय, ह्या प्रत्येक ठिकाणी आपण इलेक्ट्रिक एनर्जीचं त्यापासून काहीतरी काम करून घेतोय आणि तिथं मोटर वापरली जाते. तर ह्या दोन क्लासेस, ह्या दोन टाईपच्या इक्विपमेंटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पॉवर तशी कंझ्युम होतेच. पण पॉवर जास्त कंझ्युम करतं कोण, की जेव्हा आपल्याला त्याची सवय असते की कुठलेही इक्विपमेंट हे आपण बरीच वर्ष वापरत जातो. आम्हाला काय, आमच्याकडे इक्विपमेंट्स आम्ही खूप चांगल्या पद्धतीने वापरतो आणि खूप वर्ष वापरतो असं समजा आपल्याला वाटत असेल तर मित्रांनो, नक्कीच आपल्या घरातली जी इक्विपमेंट्स आहेत तर त्यांचे एकदा स्टेटस चेक करणं इलेक्ट्रिशियनला विचारून हे महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला आपले जे फ्रीज असतात, फ्रीज व्यवस्थित मेंटेन नसतात, कॉम्प्रेसरचं काहीतरी मेंटेनन्स राहिलेला असतो, कॉम्प्रेसरला काहीतरी एक लिकेज असतं, लिकेज असलं की मग तो काय जास्त पॉवर कंझ्युम करत असतो. ही नंतर तुमचे जे डेंजरस गोष्टी आहेत की हीटर, गिझर, की जिथे तुम्ही अक्षरशः विजेशी खेळताय, तर त्या ठिकाणी तुमचं ते व्यवस्थित मेंटेन नसेल तर त्याच्यामधनं तुम्हाला एकतर त्याच्या आवरणं निघाली असतील, त्याची कवरिंग्स निघालेली असतील तर एकतर शॉक बसू शकतो, किंवा ती वायर, त्याच्यातली वायर एक्सपोज झालेली असेल तर ती एक्सपोज झालेली वायर पाण्यात जाऊन पाण्यामध्ये वीज उतरू शकते, किंवा तिथंही त्या पद्धतीने इलेक्ट्रिक करंट वाहून ते कन्झम्पशन तर होतच आहे, शॉक पण बसूच शकतो. नंतर तुमची जी जुनी जे मायक्रोवेव्ह ओव्हन असतील किंवा जुन्या घरातल्या मोटर असतील किंवा तुमच्या बिल्डिंगमध्ये असलेली जुनी एखादी लिफ्ट असेल किंवा काय वाटेल ते, म्हणजे इलेक्ट्रिक मोटरवर चालणारी स्विंग मशीन, मित्रांनो स्काय इज द लिमिट. अशी अनेक इक्विपमेंट्स तुम्हाला आपल्या घरामध्ये आजूबाजूला तुम्ही अनेक वर्ष वापरताय आणि ती दिवसभरातली अनेक तास चालू राहणारी जी इक्विपमेंट असतील तर नक्कीच तुम्ही ती जाऊन एकदा चेक करावीत. कारण आपण जी काही आत्तापर्यंत इक्विपमेंट बघितली, हीटर बराच वेळ चालतो, गिझर बराच वेळ चालतो, मायक्रोवेव्ह ओव्हन तरी समजा कमी वेळ चालवत असेल, किंवा आता दूध तापवण्यासाठी जर का तुम्ही इलेक्ट्रिक शेगडी वापरत असाल ती बराच वेळ चालते, फ्रीज तर काय रात्रंदिवस चालूच असतो, तुमचा एअर कंडिशनर रात्रभर चालूच असतो. तर म्हणजे काय, पुन्हा I²R×T, E इज इक्वल टू I²×R×T, बराच वेळ चालू आहे, बराच वेळ इलेक्ट्रिक एनर्जी खर्च होते आणि त्याच्यामध्ये समजा त्याचं इन्सुलेटर खराब झालं आहे, त्याच्यामध्ये करंट जास्त पास होतोय, करंट जास्त पास व्हायला लागलाय, म्हणजे काय, पुन्हा I²R, पुन्हा जास्त पॉवर कन्झम्पशन, गरजेपेक्षा जास्त पॉवर कन्झम्पशन तिथे सुरू झालेलं आहे. मोटर तिथंही त्याच पद्धतीच्या गोष्टी. तर मित्रांनो, याच्यात ही जी मेंटेनन्स तुम्ही जे करणं का गरजेचं आहे, एकतर मेंटेनन्स करण्यामुळे तुमचं बिल तर कमी होणारच आहे किंवा बिल लेवलला राहणारच आहे. शिवाय काय मित्रांनो, जेव्हा हे अशी वायर ओपन झालेल्या आहेत किंवा वायरची कवरिंग्स निघालेली आहेत, काहीतरी त्यात तुटफूट झालेली आहे, गंजलेलं आहे, अशा समजा गोष्टी असतील तर मित्रांनो, समजा आता तुम्ही 2 वायर अशा आहेत, एका शेजारी एक, आणि या एका शेजारी एक वायर आहे, त्यांची कवरिंग्स निघाली आहेत आणि त्याच्यामध्ये
काय करंट पास होतोय, दोन्ही वायरमध्ये शेजारी शेजारी आहेत, थोडी कवर निघालेली आहे आणि त्यातनं करंट पास होतोय. तर मित्रांनो, यात काय होऊ शकतं, या दोन्ही वायरच्या मध्यभागी, या दोन्ही वायरच्या मध्ये समजा खूपच कमी गॅप असेल तर त्याच्यामध्ये स्पार्किंग पण होऊ शकतं. ठीक आहे. स्पार्किंग झालं तर काय होतं तुम्हाला माहिती आहे. स्पार्किंग झालं की शॉर्ट सर्किट होतं. शॉर्ट सर्किटमुळे घरामध्ये आगी लागू शकतात. अनेक मौल्यवान इक्विपमेंट्स, टी व्हीपासून सगळी महत्त्वाची कम्प्युटर्स, सगळ्यात महत्त्वाची जी इक्विपमेंट्स ती आगीच्या बक्षस्थानी पडू शकतात. घरातल्या आगीपासून, घरात समजा न जाणं कोणीतरी राहिलं, कोणी असेल तर तो त्या आगीमध्ये सापडू शकतो. किती किती प्रॉब्लेम होऊ शकतात. हे सगळं कशामुळे मित्रांनो, तर ती जी इक्विपमेंट्स, ती जुनी जी इक्विपमेंट्स आहेत, ती इक्विपमेंट्स तुम्ही नीट मेंटेन केलेली नाही आहेत. ती मेंटेन केलेली नाहीत म्हणजे काय, त्याची कवरिंग निघाली आहेत, त्यातले काही पार्ट्स गंजलेले आहेत, नीट त्यांचं काही ऑइलिंगची गरज असेल तर ते ऑइलिंग नीट झालेलं नाही आहे, किंवा त्यांचं जसं आता घरातले फ्रीजमधले जे कॉम्प्रेसर वगैरे सारखे जे पार्ट्स असतात त्यांचं तुम्ही व्यवस्थित मेंटेन केलं नाही आहे. त्याच्या गॅस लिकेज, ए सीमध्येही गॅसचं असतो, त्याचंही तुम्ही व्यवस्थित मेंटेन केलं नाही आहे. अशा गोष्टी असतील तर मित्रांनो, हे जे इक्विपमेंट्स आहेत ते नक्कीच तुमच्या अपेक्षेपेक्षा किंवा त्यांच्या रेटिंगपेक्षा जास्त पॉवर कन्झ्युम करणारच. पॉवर कन्झ्युम केल्यावर तुमचं इलेक्ट्रिक बिल वाढणारच. पण इथंपर्यंतच हे संपत नाही. तर मी जसं सांगितलं की मेंटेन नसलेल्या वस्तू किंवा इक्विपमेंट्स घरामध्ये असतील तर त्याच्यामध्ये आग लागण्यासारखे, इलेक्ट्रिक शॉक नाही त्या चुकीच्या ठिकाणी, म्हणजे पाण्यामध्ये, भिंतीला किंवा कुठं कुठं ते किंवा त्याला टच केल्यावर हीटरला, ज्याला कशालाही, तिथं तुम्हाला अपेक्षित नाही तिथं त्या इलेक्ट्रिक शॉक बसणं, इलेक्ट्रिक शॉकमुळे होणारे अपघात, अशा अनेक गोष्टी मित्रांनो केवळ आणि केवळ या मेंटेन न केलेल्या इलेक्ट्रिक इक्विपमेंटमुळे तुम्हाला हे सगळे धोके संभवतात. आणि तुमच्या घरातली काही काही इक्विपमेंट्स मेंटेन नाही आहेत हे समजून घेण्याचं एखादं लक्षण म्हणजे तुम्हाला येणारं इलेक्ट्रिक बिल. आणि त्याच्यामध्ये वाढलेलं कन्झम्पशन, यातून तुम्हाला एखाद्या अशाच खराब झालेल्या, व्यवस्थित मेंटेन न केल्या गेलेल्या इलेक्ट्रिक इक्विपमेंटचा शोध लागू शकतो. अशा एखाद्या इलेक्ट्रिक इक्विपमेंटचा मग तपासून एखाद्या इलेक्ट्रिकल माणसाकडून, एखाद्या इलेक्ट्रिशियनकडून ते चेक करून त्यात दुरुस्ती करून, किंवा जर का अगदीच दुरुस्तीच्या बाहेर गेला असेल तर त्याचा वापर एक तर पहिल्यांदा बंद करून आणि शिवाय दुसरं एखादं ते नवीन विकत घेऊन, अशा दृष्टीने प्रयत्न करून तुम्ही तुमचे इलेक्ट्रिक बिलही अपेक्षित अमाऊंटच्या आत रेंजमध्ये आणू शकता. आणि हे केल्यामुळे केवळ आर्थिकच नाही तर अनेक जे बाकीचे धोके आहेत, स्पार्किंगसारखे किंवा शॉक बसण्यासारखे किंवा त्यातून आग लागण्यासारखे धोकेही तुम्हाला नकळत टाळू पण शकता. तर मित्रांनो, जेव्हा तुम्हाला अशी वाढीव इलेक्ट्रिक बिलं येतील तेव्हा नक्कीच तुम्ही एकतर तुमचं मीटर चेक करा, ते व्यवस्थित आहे की नाही हे बघण्याची सोय MSEBीकडे आहेच. यू कॅन टेस्ट इट. MSEBीची लोकही तुम्हाला मदत करतीलच. शिवाय जर का रीडिंगमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हीही तुमच्या रीडिंगचा फोटो घेऊन त्या MSEBीच्या ॲपमध्येही टाकूच शकता. पण हे दोन्हीही व्यवस्थित असेल म्हणजे MSEBीने दिलेलं मीटर व्यवस्थित काम करते, रीडिंग बरोबर आहे, किंवा तुम्ही ते दुरुस्त केले तरीही कन्झम्पशन तुम्हाला जास्त दिसत असेल तर नक्कीच घरातलं एखादं इलेक्ट्रिक इक्विपमेंट हे एकतर जुनं आहे का, जुनं असलं तर, जुनं नसलं तरी ते फॉल्टी आहे का, त्याला काय ISI मार्क किंवा काय जो काय सेफ्टी रेटिंग आहे त्यानुसार ते आहे का, हे सगळं तुम्ही नक्कीच एकदा चेक करा. आणि तुम्हाला त्यातलं नॉलेज नसेल तर तुमच्या एखाद्या इलेक्ट्रिशियनला बोलवून ते चेक करा आणि या संभाव्य धोक्यापासून तुम्ही स्वतःचा बचाव करा.